राज्य सरकार वर्षभरात 15 लाख वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे। एसटी प्रवास महागणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पेपरलेस होणार आहे। अमूलनं मोठी भेट दिली आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाचा संस्थांना बसलाय फटका, तर विश्वविजेत्या डी गुकेशनं गरुड झेप घेतली आहे। तर दुसरीकडे ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्या आहेत। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 25 जानेवारी, वार शनिवार। पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात राज्यातल्या वृद्धांच्या आरोग्याची। राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या नॅशनल जेरियाट्रिक हेल्थ केअर कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी 10,49,251 वृद्धांवर उपचार करण्यात आले आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत 34 जिल्ह्यातल्या प्रादेशिक आरोग्य सेवा केंद्र आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये वृद्ध रुग्णांवर उपचार करण्यात आले। जे वृद्ध उपचारांसाठी रुग्णालयात येऊ शकत नाहीत त्यांना घरी आरोग्य सेवा देणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागातल्या सूत्रांचं म्हणणं आहे। अशा स्थितीत आरोग्य विभागामार्फत आगामी काळात यावर प्रभावी काम केलं जाणार आहे। वृद्धापकाळात लोकांना विविध आजारांना सामोरे जावं लागतं, त्यामुळे आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयात आठवड्यातनं एकदा जेरियाट्रिक क्लिनिक चालवलं जातं। याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत वृद्धांसाठी आरोग्य शिबिरं आयोजित करून विविध तपासण्या केल्या जातात। यामध्ये वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या विविध समस्या लक्षात घेऊन आरोग्य तपासणी केली जाते। त्यानंतर रुग्णांच्या गरजेनुसार विविध स्तरावर उपचार केले जातात। आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर म्हणाले की अनेक बाबतीत वृद्धांना घरपोच आरोग्य सेवा पुरवण्याची गरज आहे, ती अधिक प्रभावी करण्याची गरज आहे। या कार्यक्रमांमध्ये वृद्धांना प्राथमिक काळजी आणि प्रतिबंधात्मक निदान आणि उपचार सुविधा, वृद्धांच्या आरोग्य समस्या ओळखणं आणि त्यांचं निराकरण करणं, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातल्या सदस्यांना वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम करणं यांचा समावेश आहे। गरजेनुसार वृद्ध रुग्णांना प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची सुविधा सुद्धा दिली जाते। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एसटी प्रवासाची। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससह खासगी वाहनांचा प्रवास शनिवारपासून महागतोय। एसटीच्या तिकिटात 14.95% दरवाढ झाली आहे। रिक्षा, टॅक्सीच्या दरात सुद्धा 3 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होतीये, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आलेली आहे। एसटी महामंडळानं गेल्या 3 वर्षात तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती, त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता। त्याला आता मंजुरी मिळाली आहे आणि यामुळे एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। डिझेलचा वाढता दर तसंच कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला दररोज सुमारे 3 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय। या भाडेवाढी संदर्भातलं शासकीय परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं एसटी प्रवासात ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या बंद करण्यात येणार नाहीयेत। तसंच महिलांना तिकिटात 50% सूट देखील सुरू राहणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही 3 रुपये प्रति किलोमीटर होणार असून भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची। महाराष्ट्रातल्या गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला आता अधिक सुलभ स्वरूप दिलं जात आहे आणि हा कक्ष पेपरलेस करण्यात येणार आहे। राज्यातल्या गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे। त्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही। लवकरच या प्रक्रियेत स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे। नव्या सुरू होत असलेल्या या प्रणालीद्वारे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। शासनाच्या इतर योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आजारांना या योजनेत समाविष्ट केलं जाणार आहे।
त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत पोहोचू शकणार आहे, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केलाय. गरजू नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली ह्या एकत्र जोडल्या जाणार आहेत. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार अर्ज प्रक्रियेत लागणाऱ्या दोन्ही क्रमांकांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत वेग आणि सुलभता येऊ शकेल. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे अनेक दुर्धर आजारांवरल्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. याशिवाय आपत्तीच्या वेळी सुद्धा या निधीचा उपयोग होतो. आतापर्यंत हजारो रुग्णांना या कक्षाच्या माध्यमातून जीवनदान मिळालेलं आहे. नागरिकांना त्यांच्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात वारंवार जावं लागू नये म्हणून राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासकीय आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अमूलच्या किमतीबाबत. अमूलनं आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केलेली आहे. 26 जानेवारीपूर्वी जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. कंपनीनं आपल्या 3 वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. त्यांच्या किमती या 1 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ही कपात फक्त 1 लिटर पॅकवर लागू होणार आहे. दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर अमूलनं पहिल्यांदाच अशी कपात केलेली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात शिक्षणाच्या संस्थांना बसणाऱ्या फटक्यांची. एका बाजूला लाडक्या बहिणीसाठी शासन आगाऊ तरतूद करून वेळेपूर्वीच त्यांना खात्यात लाभाची रक्कम जमा करतंय, तर दुसरीकडे मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याची घोषणा करूनही शासन त्यांच्या फीची रक्कम देण्यास विलंब करतंय. त्यामुळे शिक्षण संस्था चालक मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शासनाकडनं हजारो कोटींची रक्कम न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पुण्यातल्या 2 शिक्षण संस्थांवर बँकेनं जप्तीची कारवाई केली. तर आणखीही काही संस्थांवर अशी कारवाई प्रस्तावित असल्यामुळे संस्था चालकांतून नाराजीचा सूर उमटतोय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेशनं फिडे क्रमवारीत 4थ्या स्थानी झेप घेतली आहे. तसंच त्यानं 2784 रेटिंगची कमाई करत भारताकडनं सर्वोत्तम कामगिरीची नोंद सुद्धा केली आहे. यासोबतच त्यानं भारताच्या अर्जुन एरिगेसीला मागे टाकलंय. अर्जुनला 2779.5 रेटिंगची कमाई करता आलेली आहे. डी गुकेशनं मागल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतासाठी संस्मरणीय खेळ केला होता. त्यानंतर गतविजेत्या डिंग लिरेन याला पराभूत करत विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला. त्याची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या संदर्भात. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याच्या वतीनं महामंडलेश्वर करण्यात आलेलं आहे. प्रयागराज इथल्या संगमावर त्यांनी पिंडदान करून धार्मिक विधींना सुरुवात केली. त्यांचा महामंडलेश्वर पदासाठी पट्टाभिषेक करण्यात आला. त्यानंतर यमाई ममता नंदगिरी असं त्यांचं नामकरण करण्यात आलंय. ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. त्यानंतर किन्नर आखाड्यानं ममता यांना महामंडलेश्वर पद देण्याची घोषणा केली. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.